लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. येवला किट वितरणात बोंबाबोंब, लाभार्थ्यांवर हल्ला, प्रशासनावर सवाल. येवला तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या गृह उपयोगी साहित्य भांडे किट वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आल्या असून एका लाभार्थ्यावर झालेल्या कथित मारहाणीमुळे संपूर्ण प्रकरण चांगलेच चिघळले आहे. पैठणी क्लस्टर केंद्रावर सुरू असलेल्या वितरणात एजंटाचा हस्तक्षेप, अपुरी माहिती, गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खरवंडी येथील सचिन आहेर यांनी 9 एप्रिल 2026 रोजी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडे किटसाठी अर्ज केला होता. मात्र अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा संशय आल्याने त्यांनी यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. 28 एप्रिल रोजी किट वितरणासाठी ते पैठणी क्लस्टर केंद्रावर गेले असता त्यांच्या म्हणण्यानुसार तेथील प्रतिनिधींनी उडवाउडवीची उत्तरे देत तुला किट मिळणार नाही असं सांगितलं. यानंतर वाद वाढून धक्काबुक्की झाली आणि त्यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घटनास्थळी काही एजंट उपस्थित होते असेही सांगण्यात आलेलं आहे. या घटनेप्रकरणी सचिन आहेर यांनी येवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान या प्रकारामुळे संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामगारांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये दलालांचा हस्तक्षेप वाढत असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत असून याकडे आता कामगार आयुक्त तसेच राज्याचे कामगार मंत्री काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मी सचिन बाळासाहेब आहेर, करवंडी तालुका येवला जिल्हा नाशिक. मी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पैठणी केंद्र येवला येथे भांडे गृह उपयोगी संच भांडेसाठी फॉर्म देण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली होती. तर मी तिथं गेलो असता त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आणि भांडे 8 ते 15 दिवसांना मिळतील असं सांगितलं. मग त्यानंतर मी घरी आलो. त्यानंतर घरी आल्यानंतर मी काल पुन्हा तिथे गेल्यानंतर पंडित चव्हाण हा दलाल तिथे होता आणि हा दलाल तिथे येऊन मला बोलला की तुझं इथं काय काम आहे, तू इथं कशासाठी आला, आम्ही बघून घेऊ इथं कसं हे करायचं काय करायचं, तुझं इथं काही काम नाही, तू निघून जा इथून. मग मी म्हटलं मी दिनांक 8 दिवसापूर्वी त्यांची तक्रार केली होती की इथं भरपूर एजंटांचा सुळा बांधकामगारांची लूटमार होते, लोकांना न्याय भेटत नाही, 2-2, 4-4, 500 रुपये घेऊन त्यांचं लूट करतायत. हेच ते दलाल, हेच ते एजंट होते आणि यांनी लूटमार करत असताना मी आयुक्तांच्याकडे तक्रार केली होती. 8 दिवसापासून तिथे एकदम स्ट्रिक्ट वातावरण झालं होतं ना, एकही एजंट तिथे थांबत नव्हता. मग आम्ही फक्त काल भांडे मागणी करण्यासाठी गेलो तर तिथे हा एजंट आम्हाला तिथे आढळून आला. यांची तक्रार आम्ही केल्यानंतर यांना खूप राग आला आमचा. मग राग आल्यानंतर त्यांनी मग आमच्यावरती लगेच हाणमार मला काल केली. त्या हाणमारीमध्ये मी त्यांच्यावरती आज येवला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर मला पुन्हाही फोन आले, पुन्हाही त्यांच्या गुंडांचे काल मला दिवसभर फोन येत होते. फोन आल्यानंतर ते खूप काही अशी धमकी द्यायचे, हाणमार करण्याची भाषा करायचे, तुला घरातून बाहेर काढू. मी पूर्णपणे असुरक्षित आहे आणि मला न्याय कुठं भेटत नाही. मला न्याय मिळावा अशी मी शासनास विनंती करतो आणि माझ्या जीवाला धोका आहे. या माझ्या जीवाला काही जीवित हानी झाल्यास या सर्व जबाबदार हा पंडित चव्हाण असेल. काल झालेल्या घटनेचा आज मी येवला पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली असून मला पोलिसांकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आणि माझ्या जीवाला काही बरं वाईट आणि धोका झाल्यास या पूर्व जबाबदार पंडित चव्हाण असेल. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा,
भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.